बिग बॉस मराठीचा 5वा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे। गेल्या काही दिवसांपासून यंदाचा सीझन प्रेक्षकांचा लवकर निरोप घेणार असल्याची चर्चा होती। अखेर बिग बॉसच्या टीमने या संदर्भात अधिकृतरित्या घोषणा करत यंदाचा सीझन केवळ 10 आठवडे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले। हा सीझन फक्त 70 दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। येत्या 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे। त्यामुळे सध्या हा शो संपायला शेवटचा फक्त 1.5 आठवडा बाकी राहिला आहे। सीझन अंतिम टप्प्यात आल्याने घरात एक महत्त्वाचा टास्क पार पडणार आहे। या टास्कची माहिती देताना बिग बॉसकडून यंदाच्या विजेत्याला काय बक्षीस मिळणार हे देखील जाहीर करण्यात आले। मात्र बक्षिसाची रक्कम जिंकण्यासाठी सगळ्या स्पर्धकांना या महाचक्रव्यूह टास्कचा सामना करावा लागणार आहे। बिग बॉस मराठीच्या या सीझनच्या विजेत्याला बक्षीस म्हणून एकूण 25 लाख रुपये मिळणार आहेत। पण यात एक मोठा ट्विस्ट आहे। बक्षिसाची रक्कम जिंकण्यासाठी सदस्यांना घरात महाचक्रव्यूह टास्क खेळावा लागणार आहे। बिग बॉस सांगतात या सीझनच्या विजेत्याला मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम आहे 25 लाख रुपये। ही रक्कम कमावण्यासाठी मी आणलाय या सीझन मधील सर्व टास्कचा बाप महाचक्रव्यूह टास्क मध्ये विविध टप्प्यांवर वेगवेगळी रक्कम लिहून ठेवल्याचे या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे। आता घरातील 8 सदस्य हा टास्क कसा पूर्ण करणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे, कारण यावरच यंदाचा विजेता सदस्य बक्षिसाची रक्कम म्हणून नेमके किती लाख रुपये जिंकणार हे स्पष्ट होणार आहे। दरम्यान घरातील सदस्यांनी हा महाचक्रव्यूहचा टास्क व्यवस्थित पूर्ण केला तरच विजेत्या स्पर्धकाला 25 लाख मिळतील, अन्यथा बक्षिसाची रक्कम विभाजित केली जाईल। त्यामुळे 5व्या सीझनच्या विजेत्याला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार हे या टास्क नंतर स्पष्ट होईल। धन्यवाद।